नमस्कार. तर आपण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन हे प्रकरण अभ्यासत आहोत. तर मानवी वस्ती म्हणजे काय, तर मानव हा समाजशील प्राणी आहे. मग तो मानव हा समाजशील प्राणी आहे, त्याच्या सामाजिक गरजा आणि सामाजिक बांधिलकी यातून मानव समूहाने राहतो. आणि या समूहाने राहत असताना आपल्या घरांची एक विशिष्ट अशी मांडणी करतो, त्याला काय म्हणतात, मानवी वस्ती. आणि या मानवी वस्तीवर काही भौगोलिक घटक परिणाम करतात, तर काही मानवी घटक सुद्धा परिणाम करतात. याचा अभ्यास आपण केलेला आहे. तर बघा, मानवी वस्तीचे ग्रामीण वस्ती आणि नागरी वस्ती असे दोन प्रकार पडतात. आपण गेल्या तासाला ग्रामीण वस्ती आणि शहरी वस्ती यांचा फरक आपण अभ्यासलेला आहे. तर नागरी वस्त्यांचे सुद्धा त्यांच्या कार्यानुसार विविध प्रकारे वर्गीकरण आपण केलेलं आहे. आपण गेल्या तासाला पाहिलं की एकच शहर किंवा एखादं नगर, एखादी शहरी वस्ती एखादे शहर एकाच कार्यासाठी प्रसिद्ध नसते, तर त्या ठिकाणी विविध कार्यही चालत असतात. एखादं शहर काही विशिष्ट उत्पादनासाठी, काही विशिष्ट क्रियांसाठी किंवा काही विशिष्ट सेवांसाठी सुद्धा नावारूपास येत असतं. तर पहा, आपण गेल्या तासाला बघितले नागरी वस्त्यांचे त्यांच्या कार्यानुसार वर्गीकरण. त्यामध्ये मग प्रशासकीय कार्य, औद्योगिक कार्य, छावणी म्हणजे लष्करी केंद्रासारखं कार्य असेल, वाहतूक, व्यावसायिक, धार्मिक, पर्यटन किंवा शैक्षणिक कार्य अशी विविध कार्य शहरांमध्येही चालत असतात. तर पहा, आजच्या तासाला आपण अभ्यासाचं आहे भूमी उपयोजनाचं वर्गीकरण. त्यापूर्वी थोडक्यात सांगते, नगरामध्ये विशिष्ट कार्यही चालत असतात. लहान नगराचे मोठ्या नगरामध्ये रूपांतर होत असतं. मोठ्या नगराचं एखाद्या महानगरामध्ये रूपांतर होत असतो. आणि कालानुरूप म्हणजे काळाप्रमाणे, वेळेप्रमाणे सुद्धा या नगरांमध्ये क्षितिज रेषा सुद्धा या विस्तृत होत जातात. त्या ठिकाणची जी कार्य असतात त्या कार्यांमध्ये गुंतागुंतही वाढत जात असते. म्हणजे लोकसंख्या वाढली त्याप्रमाणे त्या शहरामध्ये दबाव वाढलेला असतो, लोकसंख्येचा दबाव वाढलेला असतो. त्याप्रमाणे त्या ठिकाणची कार्य सुद्धा ही विस्तृत किंवा मोठ्या प्रमाणात चालत असतात. म्हणजेच अनेक कार्यामध्ये गुंतागुंत ही वाढलेली असते. मग हे बदल, या नगरांच्या कार्यात बदलही मोठ्या प्रमाणात होत असतात. हे बदल प्रामुख्याने भूमी उपयोजन आणि रचनात्मक बदल या संदर्भाने घडत असतात. या बदलांमुळे नगरांची क्षितिज रेषा सुद्धा विस्तृत प्रमाणे बदलत असते. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक चित्र दिले बघा, कालानुरूप त्या नगराचं कसं रूपांतर होत गेले. तर पहा, पान नंबर 31 वर या कालानुरूप नगरांच्या क्षितिज रेषेमध्ये होणारे बदल. त्या ठिकाणी बघा तर पहा, कालानुरूप नगराच्या क्षितिज रेषेमध्ये होणारा बदल. एखाद्या छोट्या नगराचे मोठ्या नगरात, मोठ्या नगराचे महानगरात हे रूपांतर विस्तृत प्रमाणे होत असते. मग त्या नगरामध्ये कालानुरूप क्षितिज रेषेमध्ये सुद्धा बदल हे होत असतात. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये बघा 3 चित्र दिलेत, 1932, 1988 आणि 2013. तर 1932ला कसं होतं बघा, कालानुरूप बघालोय आपण एखाद्या नगरामध्ये कसा बदल होत गेला. तर या ठिकाणी बघा, लंडन या शहराचं आपल्याला एक चित्र दिलेलं आहे. 1932, 1988 आणि 2013 म्हणजे कालानुरूप ह्या शहरांमध्ये कसा बदल होत गेला ते दाखवलेलं आहे. आपल्या क्षितिज समांतर कशा प्रकारे बदल होत गेला ते दाखवले गेले आहे. 1932ला पहा, इमारतींची संख्या कशी होती. नंतर 1988ला पहा आणि 2013ला काळ परत्वे या शहरामध्ये बदल होत गेलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरण आपल्या भारतातलं जर घ्यायचं म्हणलं तर मुंबई. तर इंग्रजांचं राज्य म्हणजे इंग्रजांच्या पूर्वी मुंबई कसं होतं, तर 7 बेटांचं शहर. त्या ठिकाणी कोळ्यांची वस्ती होती. ते काय एवढं प्रगत म्हणजे व्यापारी केंद्र नव्हतं. त्यानंतर जसे इंग्रज सोडून गेले आपल्या भारत देश, त्यानंतर मुंबईमध्ये काय होत गेलं, तर ते एक व्यापारी केंद्र बनत गेलं. त्या ठिकाणच्या इमारती असतील किंवा रस्ते असतील, वाहतूक असतील, या सगळ्या सोयीसुविधांमध्ये वाढ होत गेली. आणि आज आपण पाहतो तर मुंबई एक आर्थिक राजधानीचं केंद्र बनत गेले. म्हणजे कालानुरूप सुद्धा नगरांच्या क्षितिज रेषेमध्ये कालानुरूप बदल हे होत जात असतात. तर पहा, तर या बदलांमुळे नगरांची क्षितिज रेषा सुद्धा कालानुरूप बदललेली आपण पाहतो आहोत. तर पुढचा मुद्दा आहे बघा, भूमी उपयोजनाचे वर्गीकरण. तर बघा,
आपल्या परिसरामध्ये आपण जमिनीचा वापर एकाच गोष्टीसाठी करत नाही, तर आपल्या परिसरामध्ये आपण जमिनीचा वापर विविध पद्धतीने विविध रीतीने आपण करत असतो. नदी, झाडे, कालवे, नद्या ह्या सगळे काय आहेत तर नैसर्गिकरित्या जमीन व्यापतात. तर रस्ते, इमारती या मानवाकडून जमिनीवर बांधल्या जात असतात. मानव या भूमीचा वापर कशासाठी करत असतो तर राहण्यासाठी, निवासासाठी, विविध उद्योगधंदे, विविध व्यवसाय, विविध उत्पादन घेण्यासाठी सुद्धा मानव जमिनीचा वापर करत असतो. याशिवाय मनोरंजनासाठी सुद्धा मानव या भूमीचा वापर करत असतो. तर भूमी उपयोजनाचे वर्गीकरण, तर बघा भूमी अभिलेख कार्यालयाने भूमी उपयोजनाचे 2 प्रकारे वर्गीकरण केले आहे. एक ग्रामीण भूमी उपयोजन आणि 2 नागरी भूमी उपयोजन. तर पहा, ग्रामीण भागामध्ये मुख्यतः शेती हा प्रमुख व्यवसाय असतो. तर ग्रामीण भागामध्ये भूमी उपयोजनाचा बराच भाग हा शेती व्यवसायाशी निगडीत असतो. तर नागरी भागामध्ये भूमी उपयोजन निवास आणि विविध व्यवसाय करण्यासाठी केला जात असतो. तर पहा, ग्रामीण भूमी उपयोजन, मग ग्रामीण भागामध्ये लोक भूमीचा उपयोग कशासाठी करतात? भूमी उपयोजन म्हणजे काय तर मानव त्या भूमीचा उपयोग कोणकोणत्या कार्यासाठी करत असतो, याला आपण भूमी उपयोजन असे म्हटले आहे. तर ग्रामीण भागामध्ये मी सांगितलं मगाशी, शक्यतो शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे जास्तीत जास्त भागा शेतीसाठी, जास्तीत जास्त जमिनी शेतीसाठी वापरली जाते. तर बघा, ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये पहिला उपयोग आहे बघा भूमीचा वनांसाठी. म्हणजे ग्रामीण भागामध्ये वनेही जास्त प्रमाणामध्ये असतात. म्हणजे वनाखालील क्षेत्रासाठी ग्रामीण भाग हा भूमीचा वापर करत असतो. दुसरा प्रकार आहे बघा बिगर शेती, म्हणजे ज्या ठिकाणी शेती करत नाहीत असा भाग म्हणजे बिगर शेती. त्यामध्ये काय येते? वस्ती, त्यामध्ये ग्रामीण वस्ती असते, नागरी वस्ती असते. शिवाय पायाभूत सुविधा, त्यामध्ये रस्ते, कालवे, उद्योग, दुकान, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर, म्हणजे ती भूमी किंवा ती जमीन शेतीशिवाय अन्य कारणासाठी वापरली जाऊ शकते. त्यामध्ये मग एखादं औद्योगिक किंवा एखादा उद्योगधंदा असेल, दुकाने असतील, पायाभूत सुविधा, रस्ते, कालवे यांचा सुद्धा या जमिनीमध्ये समावेश होतो. याशिवाय द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायात होणाऱ्या वृद्धीनुसार सुद्धा या जमिनीमध्ये किंवा या श्रेणीमध्ये वाढ होत असते. जे आपण ऐकलं असेल NA प्लॉट किंवा नॉन ॲग्रिकल्चर, या जमिनी जर वापरात घ्यायच्या असतील तर त्या अगोदर आपल्याला शासनाची मंजुरीही घ्यावी लागत असते. तिसरा प्रकार आहे बघा ओसाड किंवा अनुउत्पादक भूमी किंवा नापीक भूमी, म्हणजे उंच सकल डोंगराळ भाग असतील, ओसाड, वाळवंटी भाग किंवा गळीयुक्त भूमी यांचा समावेश या ओसाड किंवा अनुउत्पादक भूमीमध्ये होत असतो. पहा, या भूमीमध्ये आपण म्हणजे प्रगत तंत्रज्ञान आहे शेतीतलं, ते प्रगत तंत्रज्ञान वापरून सुद्धा ही जमीन कृषी क्षेत्राखाली आणता येत नाही किंवा ही जमीन ही कायमस्वरूपी नापीक किंवा ओसाड अनुत्पादक म्हणूनच ओळखली जाते. चौथा प्रकार आहे बघा कायमस्वरूपी गायरान किंवा चराऊ जमीन. ही कायमस्वरूपी गायरान किंवा चराऊ जमीन, ही जमीन जी असते ती ग्रामपंचायतीच्या मालकीची किंवा शासनाच्या मालकीची असते आणि ही जमीन ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचं एक साधन असतं. आपण पाहत असतो आपल्या ग्रामीण भागामध्ये गायरान जमिनी या असतात किंवा चराऊ जमिनी सुद्धा असतात. पाचवं आहे बघा किरकोळ वृक्ष, पिके, वनराई किंवा जमीन किंवा निव्वळ लागवडी खाली नसलेली जमीन. या ठिकाणी बघा काही ठिकाणी वृक्ष असतात, पिके असतात किंवा एखाद्या बागा सुद्धा, आपण त्याला काय म्हणतो, बाग बगीचा सुद्धा, यासाठी सुद्धा या जमिनी वापरल्या जातात किंवा या ठिकाणी लागवडीखाली ही जमीन आणत नाहीत. या ठिकाणी फळबागा, फळझाडे यांचा समावेश असतो आणि या जमिनी या खाजगी मालकीच्या असू शकतात किंवा खाजगी मालकीच्या असतात. सहावा प्रकार आहे पिकाऊ अनुत्पादक जमीन. ही जमीन 5 वर्षापेक्षा अधिक काळ पडीक असलेली कोणतीही जमीन लागवडीखाली न आलेली या प्रकारात मोडते. ही जमीन कोणत्याही वेळेवर भर घालून किंवा तिची गुणवत्ता विविध प्रगत तंत्रज्ञान वापरून तिची गुणवत्ता वाढवता येते व ती जमीन लागवडीखाली आपल्याला आणता येते. पिकाऊ अनुत्पादक जमीन म्हणजे अनुत्पादक जरी म्हटलं तरी सुद्धा आपण या जमिनीमध्ये एखादे पीक आपण घेऊ शकतो. ही जमीन कोणत्याही वेळेस भर घालून किंवा तिची गुणवत्ता वाढवून लागवडीखाली आणता येते. 7वा प्रकार आहे बघा चालू पडजमीन. 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जमीन या क्षेत्रात
येते. जमिनीला जाणीवपूर्वक पट ठेवण्याच्या शेती पद्धतीमुळे या क्षेत्राची निर्मिती होते. पट ठेवलेल्या काळात जमीन नैसर्गिकरित्या पुन्हा कसदार बनते किंवा तिला सुपीकता प्राप्त होते. म्हणजे जाणीवपूर्वक ही जमीन कशी केलेली असते, पडीत ठेवलेली असते. म्हणजे आपण बघतो बघा, एखादी जमीन आपण काय म्हणतो, उन्हात तापू दे म्हणून ती जमीन पडीत ठेवलेली असते, पण ती जमीन सुपीक होते. आपण त्या वेळेवर जर खत पाणी दिलं तर ती जमीन काय होते, पिकाऊ होते किंवा सुपीकता तिला प्राप्त होत असते. नंतरचा बघा, चालू पड शिवायची पडजमीन. ही सुद्धा लागवडी योग्य जमीन असते. जी जमीन 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी काळ पडीक राहते ती या प्रकारात मोडते. तथापि कोणतीही लागवडी योग्य जमीन 5 वर्षापेक्षा जास्त पडीक राहिल्यास ती लागवडी योग्य किंवा अनुत्पादक जमीन म्हणजे या पिकाऊ अनुत्पादक जमीन या प्रकारात मोडते. 9वा प्रकार आहे बघा, निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतले जाते अशी शेतीखालची जमीन किंवा शेतीखालील क्षेत्र या प्रकारामध्ये मोडतं. तर पहा, भूमी अभिलेख कार्यालयाने ग्रामीण भूमी उपयोजनाचं वनाखाली जमीन, बिगर शेती, ओसाड, अनुत्पादक जमीन, कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन, किरकोळ वृक्ष पिके व वनराई, तसेच पिकाऊ अनुत्पादक जमीन, चालू पड जमीन आणि चालू पड शिवायची पड जमीन आणि निव्वळ लागवडीखालील क्षेत्र अशा प्रकारामध्ये ग्रामीण भूमी उपयोजनाचं वर्गीकरण केलेलं आपण अभ्यास केलेला आहे. तर उद्याच्या तासाला आपण नागरी भूमी उपयोजनाचा अभ्यास करूयात. धन्यवाद.